हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 13 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये ईश्वरी आणि नम्रता या दोघींमध्ये भांडण लावण्याचं काम मामीने केलंय. मामीने पुन्हा एकदा नम्रताला ईश्वरी विरुद्ध भडकून दिलं की ईश्वरीला घरात कामवाली बाई हवी होती म्हणून तुझं आणि आकाशचं लग्न झालंय आणि आता एकदा तू या घरात आल्यापासून ती ईश्वरी बाहेर उंडारतीये आणि तू घरची कामवाली बाई झालीये. रात्रंदिवस घरात उष्टी भांडी रांधीच काढतीये. हे ऐकून नम्रताला खूप राग आला आणि मग ईश्वरी घरी आल्यावर नम्रताने घरात सगळ्यांसमोर चांगलंच मोठं भांडण केलं. ईश्वरीला खूप सुनावलं. त्यामुळे ईश्वरी दुःखी झालीये. आकाश, अर्णव, अंजली सगळ्यांना वाईट वाटतंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरीने ऑफिसमधील सगळ्या जुन्या कर्मचाऱ्यांना बोलवलेलं असतं आणि ईश्वरी ही सगळ्यांना समजावून सांगते. त्या राकेशने आपल्या सात्विक फॅशनमध्ये खूप मोठा घोटाळा केला आहे आणि आता आपल्याला त्याचा संपूर्ण घोटाळा शोधून काढायचा आहे. प्रत्येक फाईल, प्रत्येक डॉक्युमेंट चेक करा, प्रत्येक हिशेब चेक करा. जेथे गडबड झाली असेल ती गडबड शोधून काढा. आपल्याला त्याच्याविरुद्ध सगळे पुरावे गोळा करायचे आहेत. सगळे एम्प्लॉईज हो म्हणतात. अर्णव म्हणतो आणि जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत कुणीही घरी जायचं नाहीये. सगळ्यांना क्लिअर आहे का? सगळे हो म्हणतात. आकाश म्हणतो आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती की तुम्ही आमची मदत कराल. जेव्हा कंपनीला गरज आहे तेव्हा तुम्ही आमची साथ द्याल. सगळे एम्प्लॉईज हो म्हणतात. एक माणूस म्हणतो सात्विक फॅशन हे फक्त आमच्यासाठी ऑफिस नाही आहे तर आमचं कुटुंब आहे, ज्या कुटुंबाने आजपर्यंत आम्हाला खूप दिलं आहे. ईश्वरी आणि अर्णव हे ऐकून खुश होतात. एक म्हातारा एम्प्लॉई म्हणतो हो खरं आहे ना, सात्विक फॅशनसाठी मी जेवढं केलं आहे ना त्यापेक्षा दुपटीने जास्त सात्विक फॅशनने माझ्यासाठी केलं आहे. या कंपनीच्या बळावरच मी लोन काढलं, माझ्या 2 मुलांना इंजिनियर केलं, त्यांची करिअर घडवली आणि आज ते सुखात जगताय. मग एक मुलगी सांगते हो ना, सात्विक फॅशन हे माझ्या कुटुंबासारखं आहे. जेव्हा माझ्या वडिलांची हार्ट सर्जरी होती तेव्हा इन्शुरन्सचे पैसे कमी पडले होते, पण अर्णव सरांनीच तेव्हा जास्तीचे पैसे भरले आणि आज माझे वडील सुखरूप आहेत, त्यांचं ऑपरेशन झालं आहे. हे सगळं ऐकून ईश्वरी खूप खुश होते. ही मुलगी सांगते त्यामुळे आता सात्विक फॅशन संकटात आहे तर तुम्हाला मदत करणं हे माझं काम नाही आहे तर माझं कर्तव्य आहे आणि मी माझं कर्तव्य नक्कीच पूर्ण करून राहील. सगळे खूप खुश होतात. अर्णव सांगतो चला मग कामाला लागूया आणि ते राकेशचे सगळे घोटाळे शोधून काढूया. सगळेजण एक एक फाईल उचलतात आणि आपापलं काम करायला निघून जातात. शिर्के, ईश्वरी, अर्णव, आकाश हे सगळे फाईल चेक करत असतात. अंजली फाईल चेक करत असते. पाहता पाहता सकाळची संध्याकाळ होते आणि सगळ्यांची कामं सुरूच असतात. अर्णव विचार करतो आपण हे सगळं काम करतोय पण हा सगळा घोटाळा कसा शोधून काढायचा आणि यातून बाहेर तरी कसं पडायचं. आणि मग थोड्या वेळानंतर अर्णवला काही डिटेल्स सापडतात. अर्णव सगळ्यांना सांगतो एक एक हिशोब चेक करा, काहीही चुकता कामा नये. अंजली म्हणते हो ना, सगळे डॉक्युमेंट चेक करते मी. तेवढ्यात शिर्के आणि एक एम्प्लॉईमध्ये येतो. हा एम्प्लॉई अर्णवला सांगतो सर, आम्हाला काही फाईल सापडल्या आहेत. त्यामध्ये सात्विक फॅशनच्या फाईल आहेत, ईश्वरी फॅब्रिकच्या फाईल आहेत आणि अंजली इन्फ्राच्या फाईल आहेत आणि राकेशने सगळ्यात मोठ्या गडबड या अंजली इन्फ्रामध्येच केल्या आहेत. अर्णव विचारतो काय? हा एम्प्लॉई अर्णवला एक फाईल दाखवतो आणि सांगतो हो ना सर. शिर्के सांगतो अंजली इन्फ्रामध्ये अशा काही जमिनी विकत घेतल्या आहेत ज्या अस्तित्वातच नाही आहे, फक्त व्यवहार केले आहेत आणि पैसे लुबाडण्यात आले आहेत. अर्णवला जबर धक्काच बसतो. आकाश, अंजली सगळ्यांना टेन्शन येतं. तेवढ्यात ईश्वरीला काही डॉक्युमेंट सापडतात. ईश्वरी अर्णवला ही डॉक्युमेंट दाखवते आणि सांगते हेच ते डॉक्युमेंट आहे ज्यावर अंजलीताईंच्या सह्या आहेत आणि राकेशने आपल्या कंपनीचे 60% शेअर सौदामिनी देशमुखला विकले आहेत. अर्णव हे डॉक्युमेंट पाहतो. रागारागाने हे डॉक्युमेंट फेकून देतो. मग अंजली हे डॉक्युमेंट पाहते. आकाश हे डॉक्युमेंट पाहतो. अर्णवला खूप राग येतो. अर्णव चिडून म्हणतो आता त्या राकेशला मी सोडणार नाहीये. राकेश, आता तुझी वेळ संपली आहे. कायदा तुला जेव्हा शिक्षा देईल तेव्हा देईल, पण त्याआधी आय विल फिनिश यू. मी तुला संपवणार. सगळ्यांना राकेशचा खूप राग आलेला असतो. आता अर्णव काय करेल हाच प्रश्न सगळ्यांना पडतो.
आणि इकडे जेलमध्ये राजेश हा निवांत बसलेला असतो आणि हवालदार डोंगरे बाहेर बसलेला असतो. राजेश म्हणतो, ओ डोंगरे साहेब, काय करताय दिवसभर त्या मोबाईलमध्ये, काय टाईमपास करता हो तुम्ही? डोंगरे उभा राहतो आणि म्हणतो, आता काय करणार मग दुसरं, रिया बघतोय. राजेश म्हणतो, अहो काय रिया बघताय, असा टाईमपास नाही करायचा, माझी कामं करायची ना. तर डोंगरे म्हणतो, आता जेलमध्ये राहून तुमचं काय काम करायचं? राजेश म्हणतो, अहो मला खूप भूक लागली आहे, जा माझ्यासाठी पावभाजी घेऊन या. तर हा डोंगरे म्हणतो, ओ साहेब, एवढं खुल्लम खुल्ला तुमचं काम मी नाही करू शकत. तर राजेश म्हणतो, अरे कशाला टेन्शन घेतोय, तुला सांगितलंय ना मी, कोट्याधीश आहे मी, कोट्याधीश. अरे कोटीने पैसा आहे माझ्याकडं, फक्त आता मजबुरी आहे म्हणून येथे अडकलोय. पण लवकरच सुटणार बरं का मी या जेलमधून. आणि एकदा का या जेलमधून सुटलं मग तुझी कामं करणार, तुला कसा मालामाल करतो ना ते तू पाहाच. हा हवालदार डोंगरे खूप खुश होतो. राजेश म्हणतो, अरे लय पैसा आहे आपल्याकडं, असे असे घोटाळे करून आलोय ना, आयुष्यभर बसून खाशील तरी पैसा संपायचा नाही तुझा. आणि तेवढ्यात वल्लरी मामी राजेशला भेटायला येते. राजेश म्हणतो, पाहिलं का कोण आलाय भेटायला, अशी मोठी मोठी माणसं येतात मला भेटायला. चल आमचं भेटणं होईपर्यंत आहे ना, तू जाऊन नाश्ता करून ये आणि माझ्यासाठी सुद्धा काहीतरी गरमागरम चटकदार घेऊन ये. डोंगरे हवालदार हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. मामी राजेश समोर येऊन उभी राहते आणि राजेश म्हणतो, अलभ्य लाभ अलभ्य लाभ, आली का मामी मला भेटायला. आणि पाहिलं का सगळे हवालदारसुद्धा मला साहेब म्हणतात, जेलमध्ये वट आहे आपली, असं म्हणून राजेश हसू लागतो. मामी चिडून विचारते, जेलमध्ये सुद्धा तुझे हेच धंदे सुरू आहे का? राजेश म्हणतो, हो मग, तुला का मी साधासुद्धा क्रिमिनल वाटलो का? लय पोचलेला आहे आपण. तर मामी म्हणते, नव्हतं वाटलं तू एवढा पोचलेला असशील. तर राजेश सांगतो, अगं तुला माझ्याबद्दल अजून काहीच माहीत नाही आहे, तू तर फक्त हिमनगाचा एक छोटासा कड पाहतीये, अजून खूप बाकी आहे. मामी चिडून म्हणते, ते सगळं सोड, तू 50 कोटींचं लोन, 50 कोटींचं कर्ज कोणत्या बळावर घेणार होता ते मला सांग. राजेश हसू लागतो आणि म्हणतो, अरे वा मामी, हे सुद्धा तुला कळलं का? मामी चिडून म्हणते, फालतूची बडबड बंद कर, त्या 50 कोटींपैकी तू मला 25 कोटी देणार होता. राजेश चिडून म्हणतो, अरे वा, आपल्या पार्टनरशिपचं एवढं लक्षात आहे तुझ्या, मग माझी अर्धी शिक्षा भुगते का, येते का जेलमध्ये, येते का जेलमध्ये? मामी चिडते तर राजेश हसू लागतो. मामी म्हणते, म्हणजे तू ते 50 कोटींचं लोन घेण्यासाठी त्या लावण्याच्या आईला सौदामिनी देशमुखला आपल्या कंपनीचे 60% शेअर विकले, तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही, हे सगळं तू का केलं? तर राजेश म्हणतो, हो हो मामी, घाबरलो मी, घाबरलो, आता तुला सगळं कळलं. मामी चिडून म्हणते, ए तुझी नाटकं बंद कर बरं का. राजेश म्हणतो, ए मामी, माझ्यावर आवाज नाही चढवायचा, नाहीतर तुझा तो व्हिडिओ आहे ना सगळीकडे व्हायरल करीन, एवढं लक्षात ठेव. आहे तो व्हिडिओ माझ्याकडे, करू का व्हायरल, करू का व्हायरल? मामी चांगलीच घाबरते. मामी चिडून म्हणते, ए मला पुन्हा पुन्हा धमक्या नाही द्यायच्या बरं का. तर राजेश राक्षसासारखा हसू लागतो आणि म्हणतो, टरकली का, टरकली का? ए मामी. आणि तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि त्यांना तर माहीत नसतं की अर्णव कुठे आहे, त्यामुळे ते हवालदाराशी बोलत असतात. आणि राजेश मामीला हे माहीत नसतं. राजेश म्हणतो, मामी तुझे हात आहे ना दगडाखाली आहे, आणि तसा पण मी आधीपासून जेलमध्येच आहे, माझं कुणी काही बिघडू शकत नाही. आता मी जेलमध्ये आहे, आता मला डायरेक्ट ढगात पाठवती का? त्यामुळे माझं काही बिघडणार नाही, तू बाहेर आहे ना, तर तू मध्ये येणार नाही याची काळजी घे. आणि तेवढ्यात राजेशला अर्णव आणि ईश्वरी दिसतात. मामीसुद्धा तिकडे पाहते. राजेश हसू लागतो आणि म्हणतो, पाहिलं का कोण आलंय, चिंटुकले आलाय, देऊ का तुझी भेट घडून? त्याला आहे ना डायरेक्ट तुझा व्हिडिओच दाखवतो, म्हणजे माझ्या बाजूच्या जेलमध्ये तू राहशील, दिवसभर आपण गप्पा मारू. मामी खूप घाबरते. जर अर्णव आणि ईश्वरीने आपल्याला इथे पाहिलं मग आपला अवतार संपला. आता काय करावं हाच प्रश्न मामीला पडतो. आणि राजेश म्हणतो, थांब ना थांब ना, तुझी भेट घडून देतो. मामी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते तर राजेश तिचा हात पकडतो. मामी म्हणते, सोड सोड. राजेश म्हणतो, काय सोड, आता त्यांच्यासमोरून कशी पळून जाशील, थांब तुझी न त्यांची भेटच घडून आणतो, त्यांना पण व्हिडिओ दाखवतो ना. मामी म्हणते, तुझ्या पाया पडते, सोड मला सोड. राजेश म्हणतो, पाया पडते पाया पडते, आणि राजेश मामीला सोडून देतो. मामी ही जेलच्या बाजूला एक मोठा खांब असतो त्या भिंतीमागे जाऊन लपते. आणि राजेश एखाद्या राक्षसासारखा हसू लागतो, ए मामी थांब ना, देतो ना तुझी भेट घडवून. आणि तेवढ्यात राजेश अर्णवकडे पाहतो, अर्णव आणि ईश्वरीसुद्धा राजेशकडे पाहतात.
राजेश त्यांच्याकडे पाहून खूप खुश होतो की आले, शेवटी मला भेटायला हे दोघे आलेच. अर्णव आणि ईश्वरी राजेशच्या जेल बाहेरून उभे राहतात. राजेश म्हणतो, अरे वा, खरंच आज माझं नशीब उजळलंय. चक्क स्वतः सात्विक फॅशनचे CEO अर्णव राजेश शिर्के द ग्रेट ASR मला भेटायला आले आहेत. अर्णव आणि ईश्वरी त्याच्याकडे रागारागाने पाहतात. मामी लपून हे सगळं पाहत असते. अर्णव खूप चिडतो आणि या राजेशचा गळा पकडण्याचा प्रयत्न करतो. पण राजेश चक्क ईश्वरीला टच करतो आणि म्हणतो, माझी इंदोरी जिलेबी पण आली. अर्णव राजेशच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो, पुन्हा माझ्या ईश्वरीला टच केलं ना तर जीव घेईल मी तुझा. हात नाही लावायचा तिला. राजेश हा जेलमध्ये थोडा मागं जातो आणि अर्णवच्या बोटाला असं हळूच टच करतो आणि हसू लागतो. अर्णवला खूप राग येतो. अर्णव चिडून म्हणतो, तुला सांगतोय मी, लायकीत राहायचं. मामी हे सगळं पाहत असते तर राजेश हसत असतो आणि म्हणतो, ए चिंटुकल्या, जेलमध्ये मी आहे पण गोची तुमची झाली आहे आणि मी जेलमध्ये तर तू माझं काही बिघडू शकत नाही, पण मी खूप काही करू शकतो. असं म्हणून हा राजेश दुसऱ्या बाजूने ईश्वरीला हात लावतो. अर्णव आणखीनच चिडतो आणि या राजेशला म्हणतो, मला एकदा मध्ये येऊ दे, मग तुला जिवंतच सोडत नाही. तेवढ्यात इन्स्पेक्टर, हवालदार सगळे तेथे येतात आणि विचारतात, काय झालं अर्णव साहेब? अर्णव म्हणतो, इन्स्पेक्टर, लॉकअपचा दरवाजा उघडा. मी याला सोडणार नाहीये. हा अति करतोय, लिमिट क्रॉस करतोय हा. तर राजेश इन्स्पेक्टर साहेबांना सलाम करतो. सलाम साहेब, मी काय नाही केलं, मी गप्पा बसतोय. अर्णव म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही दरवाजा उघडा. मी त्याला सोडणार नाहीये, मी त्याचा जीव घेतो. इन्स्पेक्टर म्हणतात, अर्णव साहेब असं नाही करता येणार. तुम्ही समजून घ्या, आम्हाला सुद्धा काही नियम आहेत. आम्ही दरवाजा नाही उघडू शकत. राजेश म्हणतो, हो साहेब, नियम म्हणजे नियम, दरवाजा नाही उघडायचा. पण तेवढ्यात इन्स्पेक्टरला काय होतं देव जाणे. इन्स्पेक्टर हवालदारला म्हणतो, ए दार उघड रे. राजेश चांगलाच घाबरतो. राजेश म्हणतो, ओ साहेब, काय करताय तुम्ही? त्याच्या बाजूने का दरवाजा उघडताय? मामी खूप घाबरलेली असते. इन्स्पेक्टर, अर्णव, ईश्वरी सगळे तुरुंगात जातात आणि तुरुंगात जाताच इन्स्पेक्टर या राजेशच्या सनसनीत मुस्कटात मारतो आणि म्हणतो, शांत बसायचं, जास्त शहाणपणा करायचा नाही, नाहीतर कुत्र्यासारखा तुडवेन तुला. आता अर्णव साहेब जे काही प्रश्न विचारताय ना, त्या प्रश्नांची नीट उत्तरं द्यायची. राजेश हात जोडून म्हणतो, देतो साहेब देतो, पण मारू नका साहेब, मारू नका, देतो सगळ्या प्रश्नांची उत्तरं. आणि मग अर्णव आणि ईश्वरी राजेश समोर उभे राहतात. ईश्वरी राजेशला हे डॉक्युमेंट्स दाखवते आणि जा विचारते, हे सगळं काय? तू लावण्याच्या आईला आमच्या कंपनीचे 60% शेअर विकून 50 कोटी रुपयांचं लोन घेतलंय. राजेश राक्षसासारखा हसू लागतो. अर्णव आणि ईश्वरी खूप चिडतात. राजेश म्हणतो, पाय रे अर्णव, तुझी नाही, सॉरी, माझी माझी इंदोरी जिलेबी किती हुशार आहे. तिला सगळा घोटाळा कळला. मी नेमकं 50 कोटींचं लोन कसं घेतलं, काय घेतलं. खरंच खूप हुशार आहे ती. मामी हे सगळं ऐकत असते. अर्णव आणि ईश्वरीला खूप राग येतो. राजेश चिडून म्हणतो, हा घोटाळा मला करायचा होता, म्हणून तर तुझा विश्वास जिंकला मी आणि त्या कंपनीत आलो आणि आता सगळं काही माझ्या हातात आलंय. 60%चे शेअर त्या सौदामिनीचे आणि पैसा माझा. मला माहीत होतं ना, कारण तू त्या लावण्याला फसवलं आणि माझ्या इंदोरी जिलेबीशी लग्न केलं. त्यामुळे ती लावण्या चिडलेली म्हणून तिची आई सौदामिनी चिडलेली आणि त्याच गोष्टीचा फायदा मी उचलला. त्यांना तसाही तुझा बदला घ्यायचा होता आणि मी त्यांनाच तुझ्या कंपनीचे शेअर विकले. हाय की नाही भारी आयडिया, हाय की नाही? अर्णव खूप चिडतो. राजेशची गचंडी पकडतो. पोलीस त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. अर्णव चिडून म्हणतो, तुला काय वाटतं, तू माझ्या कंपनीचे 60% शेअर विकले म्हणजे तू जिंकलास? नाही, मी माझी कंपनी परत मिळवणारच. काही झालं तर माझी कंपनी मी परत मिळवून राहीलच. राजेश चिडून म्हणतो, हा जो तुझा राग आहे ना, तोच तुला एक दिवस संपवणार आहे. आणि जरी मी या जेलमध्ये असलो ना, तरी सगळा गेम माझ्या हातात आहे. मी हा गेम अजूनही फिरवू शकतो आणि गेम फिरवलायस. आता तुझ्या हातात काहीच राहिलं नाहीये. मी जिंकलोय आणि तू हरलाय. असं म्हणून हा राजेश पुन्हा एकदा हसू लागतो. अर्णवला खूप राग येतो आणि अर्णव राजेशच्या सनसनीत मुस्काटात मारतो. इन्स्पेक्टर त्याला थांबवतो. अर्णव साहेब, प्लीज असं करू नका, हे अलाउड नाहीये. राजेश चिडून म्हणतो, ए चिंटुकल्या, तुला काय वाटतं, तू मला असा मारशील आणि मी थांबेल? अरे, हा गेम माझा आहे. या गेमचा सगळ्यात मोठा खेळाडू मी आहे. आताही मीच जिंकलोय आणि पुढे सुद्धा मीच जिंकत राहणार. तुला माहीत नाहीये अजून तुझ्याबरोबर पुढे पुढे काय होणार आहे ते. अर्णव चिडून म्हणतो,
तू कितीही फुशारक्या मारल्या ना तरीसुद्धा मी सुद्धा अर्णव सात्विका राजेश शिर्के आणि मी माझी कंपनी मिळवणारच. आय चॅलेंज यू. राजेश, ईश्वरी सगळे खूप चिडलेले असतात. राजेश अर्णवला डोळे दाखवतो. अर्णव म्हणतो, आता मी तुला दाखवतोच मी काय, नाहीतर माझं नाव नाही लावणार. असं म्हणून अर्णव राजेशला धक्का देतो. ईश्वरी आणि अर्णव तेथून निघून जातात. आणि मग इन्स्पेक्टर त्याला म्हणतो, तुझा माज मी उतरवणार आहे. तुला असा कुटतो ना की तू पाहतच राहा. लावून घ्या दरवाजा. असं म्हणून इन्स्पेक्टरसुद्धा तेथून निघून जातो. राजेश अर्णव आणि ईश्वरीकडे रागारागाने पाहत असतो. आज याने पुन्हा एकदा मला कुटलं, त्यामुळे राजेशला खूप राग येतो. आणि तेवढ्यात मामी परत येते. खूप मारलं नाही तुला त्या अर्णवने, मला तुझी खूप दया येते. चांगलंच कुटलं तुला त्याने. राजेश चिडून म्हणतो, ए मामी, जास्त बोलायचं नाही, करू का तुझा व्हिडिओ व्हायरल. मामी म्हणते, ए पुन्हा पुन्हा मला धमक्या द्यायच्या नाही बरं का. राजेश म्हणतो, तुला काय वाटतं मी जेलमध्ये तर काही करू शकत नाही. असं म्हणून राजेश त्याच्या पॅन्टमध्ये लपवलेला पेनड्राईव्ह बाहेर काढतो आणि मामीला दाखवतो आणि विचारतो, करू का व्हायरल, करू. मामी चांगलीच घाबरते. राजेश म्हणतो, हा माज आहे ना, मला नाही दाखवायचा. मी जे सांगेल तेवढं काम करायचं. मामी विचारते, कोणतं काम. राजेश सांगतो, एक फोन येईल तुला, तो जे काही सांगेल ते काम करायचं गुपचूप. मामी विचारते, पण. राजेश म्हणतो, ए बस, बोर झालाय मला, कंटाळा आलाय, मूड नाही माझा, चल निघ इथून, बस झालं आजच्यासाठी. मामीला खूप राग येतो आणि राजेश पुन्हा हसत हसत आतमध्ये जाऊन बसतो. मामी खूप चिडते आणि विचार करते, अरे देवा, या काही सेकंदाच्या व्हिडिओसाठी आता या राजेशसाठी मला काय काय कामं करावी लागणार आहे, देवच जाणे. मामी चिडून तेथून निघून जाते. आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघे पोलीस स्टेशनच्या बाहेरच उभे असतात. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर, या राजेशचा लवकरात लवकर आपला काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू टेन्शन घेऊ नको, काहीतरी करूया आपण. आणि तेवढ्यात मामी ही जेलच्या बाहेर येते. अर्णव आणि ईश्वरीला पाहून मामी ही एका खांबामागे लपून बसते. आणि तेवढ्यात शिर्के अर्णवला कॉल करतो आणि सांगतो, सर, उदयकांतचा पत्ता सापडलाय. अर्णव विचारतो, कोठे. शिर्के सांगतो, एक पत्ता पाठवतो, तेथे लगेच पोहोचा. मामी हे सगळं ऐकते. अर्णव फोन कट करतो आणि ईश्वरीला सांगतो, उदयकांत कोठे हे कळलंय, चल लवकर जावं लागेल. हे दोघे गाडीत बसतात आणि निघून जातात. मामी विचार करते, अर्णवला उदयकांतबद्दल काय समजलं असेल. पण उदयकांत तर मुंबईत नाहीये, त्यामुळे अर्णवला तो सापडेल असं वाटत नाही. या दोघांच्या मागे जाऊन वेळ वाया घालण्यात काही मजा नाहीये. त्यापेक्षा अर्णव आणि ईश्वरी उदयकांतकडे लक्ष न देता घरात कसे गुंतून राहतील ते करायला पाहिजे काहीतरी. मामी विचार करते आणि तेवढ्यात तिला एक आयडिया सुचते. मामी म्हणते, अरे वा वल्लरी, तुला तर एकानंतर एक भारी आयडिया सुचताय. दॅट इज दॅट. आता ईश्वरी आणि अर्णव घरातच कसे गुंतून राहताना ते पाहतच राहा. मामी खूप खुश होते आणि थोड्याच वेळात घरी येते. नेहमीप्रमाणे तिचा तोच प्लॅन असतो की नम्रताला ईश्वरी विरुद्ध भडकून द्यायचं. नम्रता किचनमध्ये काम करत असते भाजलेल्या हाताने आणि वल्लरी विचारते, अगं काय गं, अजूनसुद्धा हात दुखतोय का. अरे देवा, आणि तुझी बहीण कुठे, ईश्वरी कुठे, नाही आली का घरी अजून. नम्रता सांगते, नाही आली अजून. मामी चिडून म्हणते, खरंच नम्रता, मला खूप वाईट वाटतंय. ईश्वरी तुझ्याबरोबर जे काही करते ना ते अतिशय चुकीचं करते. नम्रता विचारते, काय चुकीचं करते. तर मामी म्हणते, अगं हेच ना, तुझ्या हाताला एवढं लागलंय, मग ईश्वरीने लवकर घरी यावं, तुला मदत करावं, तर नाही, बाईसाहेब बाहेर उंडारताय. नम्रताला राग आलेला असतो, पण नम्रता म्हणते, नाही आई, तसं काही नाहीये. ईश्वरीला आहे ना खूप कामं होती, सकाळी सकाळीच ती जिजूंबरोबर बाहेर गेली आहे आणि मला तिला आज बोलायला सुद्धा वेळ नाही मिळाला, खूप बिझी होती ती. तर मामी विचारते, अरे वा, एवढी बिझी होती का. मला एक गोष्ट सांग, लग्नाआधी तुम्ही दिवसातून 2-3 वेळेस तरी बोलत असाल ना. नम्रता सांगते, हो बोलायचो. मामी म्हणते, मग लग्नानंतरच वेळ का भेटत नाहीये, ती एवढी का बिझी झाली. अगं ही सगळी नाटकं आहे, मला तर वाटतं जाणून बुजून ती तुला टाळतीये. आता तूच मला सांग, आता तुझं आणि आकाशचं नवीन नवीन लग्न झालंय, तुम्हाला दोघांना एकत्र वेळ मिळावा, एकत्र वेळ घालवता यावा, यासाठी तिने प्रयत्न करायला हवे ना. पण तिला काही देणं घेणं नाहीये. तीच अर्णवबरोबर उंडारत असते, रोज रोज ऑफिसला तिचं काय काम असतं. नम्रताला हे सगळं पटतं. मामी विचारते, आता तू मला सांग, जेव्हा अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झालं होतं तेव्हा त्या दोघांना एकत्र वेळ मिळावा, तेव्हा आकाशाने तू किती प्रयत्न करायचा. तू या घरात नव्हती, माझा तुझ्यावर राग होता,
तरीसुद्धा तू या घरात परत परत यायची, माझा राग सहन करायची, त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करायची. पण त्या दोघांनी असं कधी केलंय? अर्णवचं सोड, ईश्वरीने असं कधी केलंय? नम्रताला हे सगळं पटत असतं. तसाही नम्रताचा स्वभाव काही चांगला नाहीये. मामी म्हणते, मी ना तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिले म्हणून तुला सांगते. अगं बाळा, स्वतःची काळजी घे, स्वतःकडे लक्ष दे. आणि बाळा हा शब्द ऐकताच नम्रता खूप खुश होते की माझ्या सासूबाईंनी मला बाळा अशी हाक मारली. आणि मामी म्हणते, एक गोष्ट तुला सांगते, आयुष्यभर लक्षात ठेवायची. हा माझा भाऊ आहे, हा माझा नवरा आहे, हा माझा बाप आहे, ही माझी आई आहे, ही माझी बहीण आहे. ही सगळी नाती नंतर. आधी स्वतःचा आत्मसन्मान जपणं खूप महत्त्वाचं आहे. कोणासाठीही स्वतःचा आत्मसन्मान कधीच वेशीला टांगायचा नाही. जर आपण आपलीच इज्जत केली नाही ना, तर जग आपल्याला पायपुसणं बनवतं, आपल्यावर अत्याचार करतं, आपल्याला त्रास देतं. हे लक्षात ठेवायचं. नम्रताला ही गोष्ट पटते आणि मामी ही नम्रताला ठणकावून सांगते, यानंतर स्वतःच्या हक्कासाठी लढ. असा अन्याय सहन करून घेऊ नको. तू या घरात लग्न करून आलीये, या घरची सून आहेस तू, या घरची मोलकरी नाहीये हा सगळा त्रास सहन करायला. आणि ईश्वरी ही मालकिनीसारखी वागते आणि तुला एखाद्या मोलकरणीसारखी वागवते, हे सुद्धा खरं आहे. हे लक्षात ठेव. नम्रताला हे सगळं पटतं. मामी म्हणते, एक काम कर, माझ्यासाठी ना गरमागरम आल्याचा चहा बनव. नम्रता म्हणते, हो बनवते ना, पटकिनी बनवते. मामी म्हणते, बनव पटकिनी बनव. असं म्हणून मामी तेथून निघून जाते. आणि नम्रताला हे सगळं पटलेलं असतं. तसंही नम्रताचा स्वभाव काही चांगला नाही आहे, त्यामुळे कुणीही भडकवलं की नम्रता लगेच भडकते आणि आता ईश्वरीशी कडाक्याचं भांडण करायचं असं नम्रताने ठरवलेलं असतं. थोड्या वेळानंतर ईश्वरी आणि अर्णव घरी पोहोचतात. तर घरातील सगळे दिवे बंद असतात. घरातील दिवे का बंद आहेत असा विचार करून ईश्वरी सगळे लाईट्स लावते आणि म्हणते, असं तर कधी होत नाही, संध्याकाळच्या वेळेस घरातील सगळे दिवे बंद आहे. नमुताई कुठे गेली? ती तर नेहमी दिवाबत्ती करते. अर्णव सर, तुम्ही जा रूममध्ये, मी आले पाहून. अर्णव तेथून निघून जातो आणि ईश्वरी नम्रताच्या रूममध्ये येते. तर नम्रता ही जाणून बुजून झोपण्याचं नाटक करत असते, कारण तिला घरातील कोणतीही कामं करायची नसतात. ईश्वरी विचार करते, नमुताई झोपलीये यावेळेस, दिवे लागणीच्या वेळेस तर ती कधी झोपत नाही, तिची तब्येत तर बरी आहे ना. असं म्हणून ईश्वरी नम्रताला आवाज देते, नमुताई नमुताई. पण नम्रता ही झोपेचं सोंग घेऊन झोपलेली असते. ते म्हणतात ना, झोपलेल्याला उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं उठवणार. त्यामुळे नम्रता ही काही झोपेतून उठत नाही. ईश्वरी तिला उठवण्याचा प्रयत्न करते, पण ती काही झोपेतून उठत नाही. ईश्वरी विचार करते, तिला ताप तर नाही आहे ना. ईश्वरी तिचा ताप चेक करते, पण तिला तापही नसतो. ईश्वरीला कळतच नाही की नम्रता यावेळेस अशी का झोपली आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. राजेशची अर्णवने चांगली जिरवली आहे, पण राजेशसुद्धा काही कमी नाही आहे. जेलमध्ये असूनसुद्धा तो काही ना काहीतरी कांड करतोय आणि त्याचे कांड हे खूप डेंजरस आहेत. पण सगळ्यात जास्त मजा आली मामीची, जेव्हा राजेशने मामीला तेथेच पकडून ठेवलं होतं, तिचा हात पकडून ठेवला होता, तेव्हा मामी चांगलीच घाबरली. तुझ्या पाया पडते, सोड मला. हे पाहायला मजा आली. अर्णव आणि ईश्वरीने मामीला पाहिलं असताना तर खरंच भारी झालं असतं, पण थोडक्यात ते राहून गेलं. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नम्रता झोपलेली असेल, त्यामुळे ईश्वरी ही किचनमध्ये स्वयंपाक बनवत असेल. तेवढ्यात आजी तेथे येईल आणि विचारेल, काय झालं ईश्वरी, अजून स्वयंपाक नाही बनला का. तर ईश्वरी सांगणार, हो ना आजी, मी आत्ताच बाहेरून आले आणि नमुताई तिच्या खोलीत झोपली आहे, कदाचित तिची तब्येत बरी नाही आहे म्हणून मी स्वयंपाक बनवतीये. आणि हे सगळं मामी ऐकणार आणि मामी नम्रताचे जाऊन कान भरेल. नम्रता, तू दिवसभर सगळं काम केलं आणि आता ती ईश्वरी घरी आली आणि सगळा स्वयंपाक बनवला आणि आईंना सांगतीये की सगळं तिनेच केलंय. हे ऐकून नम्रता आणखीन चिडेल आणि मग नम्रता घरात दांगडो करणार. नम्रता ईश्वरीला म्हणेल, वा रे वा ईशू, म्हणजे मागील इतक्या दिवसांपासून तू ऑफिसला जातेस, घरातली सगळी कामं मी करते आणि आजच्या एक दिवस तुला स्वयंपाक बनवावा लागला तर तू लगेच माझ्या विरुद्ध आगपाखड करतीये, माझ्या विरुद्ध आजीचे कान भरतीये. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसेल. अंजली, मामा, अर्णव, आकाश सगळे तेथे येतील.
आणि मग नम्रता तिचं दुःख गायला सुरुवात करेल, सगळ्यांना दाखवेल, पहा पहा माझा हात, माझ्या हाताला किती भाजलंय, तरी सगळी कामं मी करतीये. आणि ईश्वरी म्हणेल, अगं ताई हे सगळं कसं झालं? नम्रता चिडून म्हणणार, बस झाली तुझी नाटकं, आता काळजी करण्याचं नाटक करू नको. ईश्वरी, तुला या घरात आहे ना छोटी जाऊ नको हवी होती, तुला एक मोलकरीण हवी होती, आणि ती मोलकरीण मी बनली आहे ना, त्यामुळे तू बाहेर उंडारतीये, मजा मारतीये, सगळी कामं माझ्या अंगावर टाकून. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसेल. मामीचा प्लॅन यशस्वी झाला असेल, त्यामुळे मामी खूप खुश होणार. पण अर्णव, ईश्वरी आणि घरातील बाकीच्यांना खूप टेन्शन येईल की नम्रता अशी का वागतीये. एकतर हेच कळत नाही, ज्या कंपनीचा हजारो करोड रुपयांचा टर्नओव्हर आहे, त्या घरामध्ये एकही नौकर का नाहीये? सगळी कामं नव्या नवरीकडून का करून घेताय, देव जाणे. तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तुम्हाला आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.